विठ्ठलाच्या मंदिराचं जे सेवाभावी ट्रस्ट आहे त्याचं सचिवपद ज्यांच्याकडे होतं असे वसुदेवपंत रिंगणे वयाचा आणि आजाराचा संयोगातून हा आलेला मृत्यू अकाली आणि परोक्ष जीवनाच्या मार्गाला जे आमच्याकडून कर्म सांगितलेले आहेत त्यातला हा एक भाग म्हणून दशक्रिया विधी आहे. आज एकादशीचं पर्व आहे. योगायोगाने या सगळ्या महात्म्यांच्या जीवनातला हा प्रवास एक योग असा दृष्टिकोनातून विचार करण्याजोगा आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचनाला निवडलेला विषय की भगवत भक्ती किती महत्वाची आहे जीवनामध्ये हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आलिया संसारा उठा वेग करा शरण जा दया घना पांडुरंगा, देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे, देता देवविता नेता नेवविता इथे त्याचीच सत्ता काय आहे, निमित्ताचा धनी केला आहे प्राणी, तुका म्हणे माझे माझे म्हणून या व्यर्थ गेला, चार चरणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची स्पष्ट विचारधारा मांडलेली आहे. आपण सर्वजण आलोय ना संसारात जगायला, जीवनाचा आनंद घ्यायला. आली या संसारा जसा एखाद्या सामन्यामध्ये एखादा खेळाडू बॅटिंगला त्याला पाचारण केलं जातं, त्याला त्या काळाला बॅट्समन म्हणून पाठवलं जातं. मग तो बॅट्समन जेव्हा त्या सामन्यामध्ये खेळायला बॅटिंग करायला जातो तो तिथून माघारी किती वेळा कधी येऊ शकतो, तो दोनच वेळा येऊ शकतो. एक तर सामना संपला तरी येऊ शकतो, नाहीतर आऊट झाला तरी येऊ शकतो. तसा आमचा जीवनाचा प्रवास सुद्धा सामन्यासारखाच आहे. आम्हाला इथे एका विशिष्ट कर्मासाठी संसारात पाचारण केलेलं आहे, पाठवलेलं आहे. आलोय आपण सगळेजण आलोय. आता आलोय आणि पाठवलंय याच्यातला जो संदर्भ आहे तो फार महत्वाचा आहे. जन्मोजन्मीच्या पुण्याचं फळ म्हणून आपल्याला हे पात्र मिळालेलं आहे. हा संदर्भ महत्वाचा आहे. पुण्याचं फळ म्हणून मनुष्य जन्म आहे, पापाचं फळ म्हणून तुम्हाला वेगळ्या गती आहेत. हा जन्मच मुळात पुण्याशिवाय मिळत नाही. याचा अर्थ जन्म मिळण्यासाठी आमच्या जन्मोजन्मीच्या फेऱ्यामध्ये काहीतरी सत्कर्म घडलेला आहे आणि त्या सत्कर्मातून हा जन्म आम्हाला मिळालेला आहे. मग आता हा ज्याने दिला तो कोण? ब्रह्मा विष्णू महेश पांडुरंग राम कृष्ण हरी कोण? नेमका कोण? तर हे सगळी आमच्या मनातली संकल्पना आहे. अद्वैत परमेश्वराला भजनाचा मार्ग सांगत. परमेश्वर आम्हाला तो परमेश्वराने पाठवलेला जीवनाचा प्रवास आहे. म्हणून तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये म्हणतात, आता तुम्ही आलिया संसारा उठा वेग करा. बघा, उठा म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय? उठा. आता म्हणजे एखादा माणूस एखाद्या कामात मग्न असेल, एखाद्या गोष्टीत रममान झाला असेल
एखाद्या गोष्टीत अडकलेला असेल तर ती गोष्ट आता थांबवा, उठा, त्या गोष्टीतून उठा. संसारात रममान झालेल्या, भौतिक सुखात रममान झालेल्या, आपल्या कार्यात मग्न झालेल्या, आपल्या ऐश्वर्यात रममान झालेल्या, आपल्या ज्ञानाने जग जिंकायला निघालेल्या, आपल्या कर्तृत्वाने जग जिंकायला निघालेल्या, आपल्या कर्माने जगाला अधीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसा समजून घ्या. हा विषय काय आहे तो. तुला जरी वाटत असेल तू समर्थ आहेस, तू ताकदवान आहेस, तू निरोगी आहेस, तू ज्ञानवान आहे, तू बुद्धिमान आहे, तुला सत्ता आहे, संपत्ती आहे, सामर्थ्य आहे, हा तुझा काय आहे? भ्रम आहे. काय आहे? भ्रम आहे. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला असं वाटतं मला काय कमी, पैशाने मी लागल ते विकत घेईल. लागल ते काय तुम्ही म्हणाल ते सत्ता पाहिजे का, आणि चल पैसे भेटले की सत्ता मिळते, संपत्ती, चल पैसे भेटले की जमीन मिळते, पैसे भेटले की 10 लोक कामाला येतील. काय झाला? हा भ्रम झाला. भ्रम का भ्रम झालं? कारण वास्तव हे नाहीये. मग याचं वास्तव काय आहे? देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आता हे वास्तव समजून घ्यायला जरा आपल्यासारख्या कलियुगात जन्माला आलेल्या माणसाला जाचित आहे. त्याला या सत्तेवर, संपत्तीवर, या शस्त्रांवर, या पैशावर, या साम्राज्यावर एवढा भरोसा बसलाय की हे म्हणजे सर्वस्व असा भ्रम करून ठेवला आहे. मग कधी कळतं हे? जेव्हा मरण समोर उभं असतं तेव्हा कळतं, अरे हे काहीच नाही कामाला आले, याच्यात माझ्याकडे सगळे, वेळेला काहीच कामाला येत नाही. हरी बिन धावया न पवे कोणी. वेळेला कोण येतं? धावून कोण येतं? हरीच येतो, दुसरं कोण येतं? ज्यांचं जीवन आपल्या डोळ्यात देखत संपलेलं आहे ना, आपलाही विश्वास बसत नाही. अहो हे काल चांगले होते ना, आत्ता असे झाले. 2 मिनिटापूर्वी यांचं जीवन सुरळीत चाललं होतं, 2 मिनिटात क्षणात होत्याचं नव्हतं झालं. खूप ठिकाणी तर असा मृत्यू होतो की त्या मृत्यूनंतर काही मिनिटात जर एखाद्या माणसाला फोन करून सांगितलं ते गेले, गेले असे कसे गेले? आम्ही तर आता जेवलो, आम्ही तर आता गप्पा मारल्या, आम्ही तर एका गाडीवर होतो, आम्ही तर आता संगत होतो, आमच्या संघ आमच्या आयुष्यात. त्यांना कधी अशा प्रसंगाला ऐकायला सुद्धा आम्हाला ती गोष्ट मनाला पटत नाही. पटत नाही पण सत्य ना, गेले गेले ना, सत्य ना, जाणं सत्य आहे. आणि म्हणून या मृत्यू लोकात सत्य काय? मृत्यू सत्य आहे. कोणता लोक आहे हा? मृत्यू लोक आहे. इथं आजपर्यंत कुणीच अमरपाटा घेतला नाही. तुम्ही आम्ही तर किरकोळ येतो. जे देवाचे अवतार म्हणून जन्माला आले ते गेले ना. संत गेले, महंत गेले, ऋषी गेले, साधू गेले, महाराज गेले, पुजारी गेले, यजमान गेले. जे जे जन्माला आले अवतार कार्य संपलं की गेले. मग हा जो प्रवास आहे, जसं त्या भारताच्या राज्यघटनेमध्ये काही लोक भारतीय आहेत पण ते अनिवासी भारतीय आहेत. प्रवासी भारतीय त्याला म्हणतात. अनिवासी म्हणजे ते राहतात अमेरिकेत, ते राहतात इंग्लंडला, ते राहतात परदेशामध्ये, जर्मनीला, पण ते भारतीय वंशाचे आहेत, भारतात त्यांचे आई वडील आहेत. मग त्यांना काय म्हटले? अनिवासी. NRI म्हटले, अनिवासी भारतीय. तसे आम्ही इथं आहोत, पण आमची निवास कुठे आहे? आम्ही स्वर्गीय निवासाचे आहोत. इथं आलोय आम्ही. आमचा कायमचा मुक्काम कुठे आहे? स्वर्गवासी, कैलासवासी,
तीर्थरूप, गंगा भागीरथी हे शब्द कोणापाशी लावतो आपण? जे गेले त्यांच्यासाठी काय लिहितो? स्वर्गीय, स्वर्गवासी, ब्रह्मलीन, कैलासवासी. आता हा पत्ता बदलतो का? की होते ते कैलासवासी होते बरं का, 4-5 वर्ष कैलासावर होते, आता दुसरीकडे गेले, आता यांना कैलासवासी नका म्हणू, आता यांना रामेश्वरवासी म्हणा. नाही नाही नाही, जे गेले त्यांचं एकच नाव पडलं, काय? कैलासवासी, स्वर्गवासी. म्हणजे आमचा कायमचा पत्ता इथं नाही. आता जे खाणेसुमारी करतात ना ते लिहितात पत्ता, तात्पुरता पत्ता, कायमचा पत्ता. आता तात्पुरता आणि कायमचा पत्ता काय? आम्ही जिथं तात्पुरतेच म्हणल्यावर आमचा कायमचा तात्पुरता पत्ता कोणता? पण हा काय झाला? भ्रम झाला. काय झाला? भ्रम झाला. या भ्रमाचा भोपळा फुटायला काय लागेल? या भ्रमाचा भोपळा कशामुळे निर्माण झाला? हा भ्रमाचा भोपळा अज्ञानामुळे निर्माण झाला. अज्ञानी माणसाला हा भ्रम झाला. हा भोपळा कधी फुटेल? जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तेव्हा. ज्ञान कधी प्राप्त होईल? जेव्हा श्रद्धा असेल तेव्हा. कोण म्हणतं? भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, श्रद्धावानम लभते ज्ञानम. श्रद्धा कधी असेल? भक्ती मार्गाचा अवलंब केला तर श्रद्धा असेल. बरोबर का? आता इथं फार घोटाळा आहे बरं का. सगळेच जन्माला आलेले भक्ती मार्गात असतात असं नाही. उगाच काहीतरी कोणाला तरी काहीतरी म्हणण्याचा अर्थ नाही. इथं लिहिणारा बोर्ड लिहितो हरिभक्त परायण. आता ह्या डिग्र्या काय विद्यापीठात मिळतात? तर कोणत्या विद्यापीठामध्ये एखादा असा 4 वर्षाचा कोर्स आहे की जो कोर्स पूर्ण केला म्हणजे त्याला हरिभक्त परायण म्हणावं. हा भक्ती मार्गातला एक प्रवास आहे. भक्ती आणि भक्ती कशाशिवाय करता येत नाही. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, भावे विन भक्ती होणार नाही. अंतःकरणात भाव नाही, तुम्हाला भक्ती करता येणार नाही. तुम्ही किती रुपये खर्च करा, लाख रुपयाची पंगत घाला, 10 लाख रुपयाचा मंडप बांधा, 1 कोटी रुपयाचं मंदिर बांधा, तुमच्या अंतःकरणात जर भक्तिभाव नाही तर ती भक्ती फळाला जाणार नाही. भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती. बस आता इथपर्यंत म्हणजे पुढे बळे विना शक्ती, ते तर काय तुम्हाला त्याची गरज नाही. लाईट असेल तरच काय मोबाईलचं हे चालणार आहे ना. माईक बळ, लाईटचं बळ आल्याशिवाय ही शक्ती काम करेल का? नाही. बळे विना शक्ती बोलूच नाही. खर तर हरिपाठ हा प्रॅक्टिकल आहे. काय? प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ परमार्थ. कशामध्ये? हरिपाठामध्ये. शॉर्टकट आहे. जसं ते पूर्वी अभ्यासक्रमामध्ये BA BCom BSc ला हे मोठे ठोकळे असायचे, त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकं निघाली. आता खिशातले पाकिट निघाले. एवढं काय किवळ काय BSc ला का काय तुझ्याकडे? अरे काय पुस्तक आहे, कसं केमिस्ट्रीचं एवढं जगत काय? नाही म्हणले, ते असतं अपेक्षित असतं. बाकीचं काय अनपेक्षित आहे का? नाही. पण ते जसं शॉर्टकट तसा भक्ती मार्गात पण आता शॉर्टकट सुरू झालाय. शॉर्टकट सुरू झालाय. एखाद्या सप्त्याला जायचं म्हणजे फक्त काल्याचं कीर्तनाच्या हांडी फोडायला जायचं. त्याच्या आत काय झालं सप्त्यात मला काय म्हणलं. आणि तुमच्या गावात आलतो मी, सप्त्याला होतो ना तुमच्या. काय होतो? खायला होतो तुमचा सप्ताह. मग किती भारी सप्ताह झाला तुमचा. तर बुंदीचा सप्ताह होता. अरे सप्ताह बुंदीचा असतो का लाडूचा असतो? सप्ताह भजनाचा असतो, सप्ताह हरिनामाचा असतो, सप्ताह अखंड हरिनामाचा असतो. सप्ताह आणि इतर कार्यक्रमात फरक काय? इथं एकदा विना उभा राहिला की ज्या क्षणाला विना उतरवला जाईल त्या क्षणी सप्ताह संपतो. मग विना उभा करताना भजन म्हटलं जातं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि विना उतरवताना भजन म्हटलं जातं काय? अकल्प आविष्य व्हावे तया कुळा, माझे या सकळा हरीचे या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. पैशावाले सुखी असतील का नसतील याच्याकडे कोणाला काही घेणं देणं नाहीये. पैशावाले कधी सुखी नसतातच, हे वाक्य सगळ्यातलं सत्य आहे. सत्ताधीश माणूस कधी शांत झोपतो असं होणारच नाही.
कारण सत्तेत शांतता नाही. लक्ष्मी ही स्थिर नाही, म्हणून तर लक्ष्मीचं पूजन केलं जातं ना. लक्ष्मी स्थिर नाही, स्थिर असती तर तिला अशी सांभाळायची गरज लागली नसती. लक्ष्मी ही सगळ्यात चंचल आहे. या जगातली सगळ्यात चंचल देवी कोणती? लक्ष्मी आहे. लक्ष्मीचे किती प्रकार आहेत? 8 प्रकारचे. आपण फक्त पैशालाच लक्ष्मी म्हणायला लागलो. पैसा, रुपया. खरं तर तो पैसा पुल्लिंगी आहे, ते धन नपुसकलिंगी आहे, आणि ती लक्ष्मी काय? स्त्रीलिंगी आहे. लक्ष्मी ही स्त्रीलिंगी आहे. का? कारण ती अधीन आहे. कोणाच्या अधीन आहे? नारायणाच्या अधीन आहे. आमचा भ्रम झाला, आपण डायरेक्ट लक्ष्मीला भेटायला लागलो. नारायणाला भेटल्याशिवाय लक्ष्मीला भेटण्याची परवानगी नाही. पण आम्हाला वाटलं नाही काय नारायणाचे नाद लागले, हे काय बिगर याचे काही नाद लागले. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला धन पाहिजे, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, राजगादी पाहिजे ना. मग आपण काय करायला लागलो? लक्ष्मीचं दर्शन घ्यायला लागलो. मग ज्याला जी लक्ष्मी पाहिजे तो त्या अष्टलक्ष्मीच्या नादी लागायला लागला. त्याला धन पाहिजे, त्याला धान्य पाहिजे, त्याला ताकद पाहिजे, ज्याला शक्ती पाहिजे. ह्या लक्ष्मीच्या वेगवेगळ्या रूपाला आपण भजायला लागलो. अरे पण ती लक्ष्मी ज्याची आहे त्याचा विचार केला का तुम्ही कधी? होती त्याची लक्ष्मी. कोणाची? नारायणाची लक्ष्मी आहे, धन कुबेराचे. मग आता परत प्रश्न येईल, लक्ष्मी नारायणाची आणि धन कुबेराचं याच्यातला फरक काय? आम्हाला हा भ्रम काढला पाहिजे. समाजाचा जे चिंतन आहे हे भौतिक सुखाच्या रस्त्याने चाललेलं आहे. ज्याने जसा चष्मा लावला तसं त्याला जगाचं सामर्थ्य दिसतं. जसं ते आंधळ्याच्या शाळेत प्रॅक्टिकल झालं आणि आंधळ्याच्या शाळेत हत्ती उभा केला आणि सर म्हणले, हे पोरांनो तुम्हाला आज हत्ती दाखवतो. शाळा कोणाची? आंधळ्याची. काय दाखवतो? हत्ती दाखवतो. आता पोरं म्हणले सर कसं दाखवतात? काय काळजी नका करू म्हणले, या तुम्हाला दाखवतो. हत्ती उभा केला, या म्हणले पुढं, काही पुढून या, काही मागून या, काही इकून या. आता वर्ग मोठा होता, हत्ती एकच होता. प्रत्येकाला काही सेपरेट हत्ती द्यायला एवढा हत्ती स्वस्त आहे का? हत्ती देऊ. एक हत्ती उभा केला, 5-25 पोर उभे केले, 5 शेण तोंडाला, 5 पायाकडं, 5 शेपटीकडं, 5 हाताकडं, 5 कानाकडं उभे केले. असे 5-5 पोरांनो बघा बरं कसा अभ्यास करा. पोरांचा अभ्यास कशाचा आहे? हाताचा अभ्यास आहे. त्याला दिसत नाही, त्याला स्पर्श ज्ञान जास्त असतं. त्यांनी स्पर्श केले, माय झाली म्हणले. चला आता पोरांनो, हत्ती गेला. आता बरा, हे उठ रे तू, सांग हत्ती कसा आहे? आता ज्याच्या हाताला कान लागला ते म्हणतो हत्ती सोपासारखं आहे. ज्याच्या हाताला सोंड लागली तो म्हणतो हत्ती देवा, अहो गुरुजी, अहो हत्ती मुसळासारखं आहे. हा मुसळा आणि हत्तीत काही फरक नाही. आता ज्याच्या हाताला पाय लागला तो म्हणतो सर, अहो हत्ती खांबासारखा आहे. खांब नाही का आपल्या इमारतीचा खांब शाळेचा? तो खांबात आणि हत्तीत काही फरक नाही. ज्याच्या हाताला शेपटी लागली, शेपटी, तो म्हणतो गुरुजी, अहो यांचं काय ऐकत? आपला झाडू नाही का झाडू? बस हत्तीन झाडूत काय फरक नाही. आता गुरुजी म्हणले, अहो हा हत्ती झाडू सारखा बी नाही, हा खांबासारखा पण नाही, हा सुपासारखा पण नाही, हा भिंतीसारखा पण नाही. हा कशासारखा आहे? हत्ती सारखाच आहे. तसा आमच्या परमार्थात ज्याच्या वाट्याला जे आलं तो त्याचाच शेंडा घेऊन पळत चालला. वा चालले पंथ भेद आमच्यामध्ये इतके पंथ निघालेत. आमच्याच पंथात मेळ बसाना, कोण कोणालाच कळाला. अहो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगळ. आणि आम्ही आमच्यातच भेद बोललो. नाही म्हणले, हा अमक्या पंथी, तो तमक्या पंथी, हे अमक्या वेदाचा, तो तमक्या वेदाचा, हा अमक्या मार्गाचा, तो तमक्या मार्गाचा, हे अमक्या संप्रदायाचा, तो तमक्या संप्रदायाचा. याच्या लाफड्यातच आमचे बघे. जसे राजकारण पक्षात गुंतून पडलं म्हणले, हा अमक्या पक्षाचा, तो तमक्या पक्षाचा. काय जन्म पक्षात झाले माणसाचे का माणसं पक्षात मारणार आहेत? याचा काय संबंध आहे? पक्ष ही व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे? समजा शाळेमध्ये अ तुकडी आणि ब तुकडी, काय फरक आहे? पहिल्यांदा हुशार पोरं अ तुकडीत घालायची आणि माठे पोरं ब तुकडीत घालायची. मग पुढे म्हणले नाही अरे मग याला लोक माठे म्हणतात. मग काय केलं? A1 आमची A1 तुकडी, A2 तुकडी. मग आता A2 ला बी लोक म्हणायला लागले, अरे A2 आहे तुझी, जरा खाली दिसतोय. मग काय म्हणले,
प्रत्येक तुकडी 10 हुशार, 10 मध्यम आणि 10 माठे घाला, म्हणजे याचं नावच बंद होऊन जाईल. संपलं का? तसं पक्षाचा मेळ बसला ना. पक्षाचा काय झालाय? अवमेळ झालाय. कोण कोणत्या पक्षाचे हे त्याला आता फोन करून विचारलं तर ते 2 मिनिटांनी सांगू, तुला थांब जरा, 2 मिनिटं थांब जरा, 2 मिनिटं थांब, फक्त थांब. हे चालली बोलली, हे 2 मिनिटं जर फिसकटली तर तुला मी आपलं चिन्ह सांगतो, जर बोलली झाली तर तुला आपलं चिन्ह सांगतो. म्हणजे यांचं अजून काहीच निश्चित नाही, यांचंच काही निश्चित नाही, कारण या जगात कोणाचंच काही निश्चित नाही. ध्येय काळाचे, ध्येय कुणाचं आहे? काळाचं. धन कुणाचं आहे? कुबेराचं. तुम्ही म्हणाल ध्येय काळाचं कसं हो? काळ काय करणार आहे आम्हाला? काळ काय करणार आहे? आणि मग तुम्हाला नेणार कोण आहे? कोण नेणार आहे तुम्हाला? मला कोण नेणार आहे? आणि जर काळाने नेलं नाही तर माझ्यासारखा दुर्दैवी जगात कोणी नाही. त्या भीष्माचार्याला काळाने नेलं नाही, गुतला ना, मागलं, हो देवा काय करतो? अरे ना तू पाहिला परतांड, पाहिलं काळं तोंड, परतांडाच्या पुढचं उलट सुवर्ण तोंड म्हणायला पाहिजे त्याला. पण आमच्यात काय म्हटलं त्याला? काळं तोंड येते, सुवर्ण तोंड नाहीये. नातवा परतांडापर्यंत जागला भाऊ, बा झालं. आता जर तुला त्याचं पोरग पाहायचे दिवस आले तर काय झालं? काळं तोंड पाहिलं तो का? कारण हे मृत्यू लोकातलं जीवन, याला काल मर्यादेचं चक्र आहे. कालाय तस्मै नमः. कालान याती वयमेव याता, तृष्णेन जीर्णे वयमेव जीर्ण, भोगान भुक्तो वयमेव भुक्ता, तपोन तप्तो वयमेव तप्ता. बरोबर का? थोडं थोडं जरा संस्कृत जरा काय असतं माहितीये का? संस्कृत ही खरी तर इतकी परफेक्ट भाषा आहे. परफेक्ट, परफेक्ट शब्दाचा अर्थ करतो का? 100%. बाकीच्या भाषा सगळ्या काय? कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय? शब्द छल, शब्दांतर, मतमतांतर, हे बाकी भाषेत चालतं. इथं शब्द, इथं उकार चुकला अर्थ चुकला, शब्दाचा उच्चार चुकला तरी अर्थ चुकला. उच्चार, फक्त उच्चार चुकला, उच्चारात थोडा बदल झाला की अर्थ चुकतो. बघा का? इतकी शुद्ध भाषा, देवाची भाषा, संस्कृतीची भाषा. कोणती भाषा? संस्कृत भाषा. दुर्दैवाने आजकाल बाह्य झाले. जे कोणी संस्कृत घेतात 10वीला 12वीला, काय घेतात? मार्क चांगले पडतात म्हणून घेतात. का मार्क चांगले पडतात? कारण संस्कृतचा पेपर सोडवताना पैकी पैकी मार्क देण्याची पद्धती. दुसऱ्या भाषेमध्ये निबंध लिहा म्हटलं का ते निबंध तुम्ही अख्खं गाव जरी लिहिलं तरी मास्तर काय करतो? सगळ्यात दुनियातला चिकट कोण असतो? मार्क देणारा मास्तर. हा सुंदर, अक्षर सुंदर आहे, खूप चांगलं आहे, मांडणी चुकली 2 मार्क कट. म्हणून भाषेला 100 पैकी 100 मार्क दुसऱ्या कोणत्याच भाषेला पडत नाही. म्हणून याचा फायदा घेण्यासाठी लोकांनी काय केलं? संस्कृत घेतलं. पण ज्यांनी 10वीला संस्कृत घेतलं त्याला आज विचारा बरं विभक्ती तेवढं आहे नाही, तेवढ्या पुरतं होतं. मी सायन्स शिकलो, मी डॉक्टर झालो, मी MBBS झालो. MBBS कशात जेव्हा झाला? संस्कृतच्या जेव्हा झाला. संस्कृतला तुला 99 पडले आणि बायोलॉजीला तुला 70 पडले. संस्कृतने तुला ऍडजस्ट केला आणि मार्कात बरोबर तुला सेट करून दिला आणि संस्कृती सरला का? म्हणून म्हणले आता आमच्या शास्त्रात काय राहिलं संस्कृतमध्ये? अरे तुमचं शास्त्रच मुळात संस्कृतमध्ये निर्माण झालं, तुला ते माहित नाही. वेदाचा वेद म्हणून आरोग्यशास्त्र आहे, वेदाचा उपवेद म्हणून आरोग्यशास्त्र आहे. आणि वेद प्रमाण आहेत. वेद काय आहेत? प्रमाण आहेत. आता याच्यातही 2 प्रश्न आहेत बरं का. आता हे थोडं समजून घ्या. काल हा जरी आपल्यासाठी घेऊन जाणारा असला तरी काळ काय नेतो? काळ नेतो शरीर, देह काळ नेतो. काय नेतो? काळ देह नेतो. तुम्हाला घेऊन जाईल का काळ? नाही. तुम्ही कालातीत आहात. तुम्ही कोण आहात? कालातीत आहात. आम्ही कोण आहोत? कालातीत आहोत. आमचं जीवन कालाधीन आहे. काय आहे? कालाधीन आहे. टाइम टेबल आहे, टाइम टेबल आहे. या जगात कालातीत आणि कालाधीन या 2 गोष्टीतलं तत्व ज्याला समजलं त्याला परमार्थ समजतो. नाही तर बाकीच्या काय चाललंय त्यालाच मेळ बसाना. धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत करते अशुभम प्रज्ञा अपराधम तदुच्यते सर्व एवं प्रकोपनम. आता हे थोडं अवघड दुःख नाही बरं का. दुखण्याचं नाव काय? प्रज्ञापराध, अपराधी. आम्ही कोण आहोत? सगळे अपराधी आहोत. कोणाचे अपराधी आहोत? आम्ही काय अपराध केले? आम्ही प्रज्ञेचा अपराध केला.
म्हणून तर आमची प्रज्ञा स्थिरावत नाही, म्हणून तर आम्ही स्थितप्रज्ञ नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्त केशव स्थितती किम आसीत रजेत किम ब्रवेत किम. कोण विचारत? अर्जुन विचारतो. कोणाला विचारतो? की बाबा भगवंता कृष्णा, कृष्णा अरे हा तुझा स्थितप्रज्ञ, याची काय परीक्षा असते का रे बाबा? कसा बसतो, काय खातो, कुठं बोलतो, कसा बोलतो, कसा वागतो, एका क्षणाचाही विलंब न करता एवढ्या मोठ्या प्रश्नाचं, काय थोडा मोठा प्रश्न आहे का? कसा राहतो, कसा वागतो, कसा दिसतो, कसा उठतो, कसा बसतो, काय करतो, याचं उत्तर देताना भगवान कृष्ण म्हणतात प्रजहादी यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तद उच्यते. आता आम्हाला शाळेत कधी संस्कृत नव्हतं बरं का सर. आम्ही आपल्या खेड्यात राहिलो, खेड्यात वाढलो. आमच्या शाळेत आम्हाला जे विषय होते त्याच्या बाहेर आम्हाला काही जाता येत नव्हतं. शहरात घालायचे आमच्या बापाची ऐपत नव्हती. हे सगळं ऐपती उचललंय आजकाल शिक्षण. मग मात्र आपल्याला व्हावा, पण ऐपत आहे कोणाच्या बापाची नाही ना ऐपत. जोपर्यंत या देशात विकत आणि फुकट या दोन गोष्टीतला भेद बंद होईल. कुठे कुठे विकत आणि फुकट? शिक्षण, अन्न आणि आरोग्य, या तीन गोष्टी कधीच विकत मिळत नाहीत. आणि या विकण्याचा प्रयत्न केला तर या समाजात अराजकता माजल्याशिवाय राहत नाही. शिक्षण मेरिटनेच घ्यावं. आरोग्य हे निरपेक्ष वृत्तीच्या माणसाकडनं मिळतं. सापेक्ष वृत्तीच्या माणसाकडनं तुम्ही ज्याचा धंदाच असेल तर मग तुम्ही आमच्या ताब्यात सापडल्यावर खाटीक तरी बरं, कातडं तरी तुम्हाला परत पाठीमागे देईन, त्याचा पावमंडी तरी बरं म्हणून फुकट घेऊन जावं. पण आमच्या ताब्यात सापडल्यावर भाऊ लोक सगळ्यात जास्त डचकत्यात कोणाला? शिक्षण संस्थाला आणि हॉस्पिटलला सगळ्यात जास्त डचकत्याच आहे. हो हो हो, काय सांगता येत नाही. पराचा कावळा करण्याची ताकद कोणात आहे? आमच्या या व्यवसायात आहे. व्यवसायात पराचा कावळा दुखती का? अरे बस बस झोप झोप तिथं आयुष्यात झोप. आयुष्यात काय तुला काय हवा दुसरी आली का? स्वर्गातून डायरेक्ट एअरलाईन जोडली तिथं? नाही नाही म्हणजे झोप तिथं आतमध्ये झोप. तिथं आत कोणी नका का नसायला पण झोप झोप झोप. याला झोपले गेला आधी काही दुखत नव्हतं. हा म्हणजे त्याला काचट टाकलं काय घोटाळा घेत माझं जरा मोठा अरे काहीतरी गोल दिसतो माझा. म्हणजे काय झालं? कशासाठी काय याचाच मेळ बसाना. या जगात दोन कारणासाठी कर्म केलं जातं. किती कारणासाठी कर्म केलं जातं? दोनच कारणासाठी. एक तर ईश्वराची भक्ती म्हणून किंवा उत्पन्नाचं साधन म्हणून. बरोबर का? आता हे वाक्य जरा कळलं ना, त्याने जरा ऐकून जपून वागा बरं का. काय सांगितलं? एक ईश्वराची भक्ती म्हणून केलं जाणारं कर्म आणि एक उत्पन्नाचं साधन म्हणून केलं जाणारं कर्म. ज्याला ईश्वराची भक्ती म्हणून कर्म करायचंय त्याचं साध्य काय? परमेश्वर. काय साध्य त्याचं? परमेश्वर. आणि ज्याला उत्पन्नाचं साधन करून करायचंय त्याचं साधन काय? त्याचं साध्य काय? पैसा. बरोबर का? दोन साध्य आहेत, एक परमेश्वर आणि एक पैसा. ज्या कामात पैसा मिळतो त्या कामात परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि ज्या कामात परमेश्वर भेटतो तिथं पैसा भेटत नाही. आता नवीन डबल रोल काढला, बहुरूपी सारखा डबल रोल काढला. आम्हाला पैसा पण भेटतो, भक्ती पण मिळते. आम्ही लुटलं लगाला आणि वास्तू शांती काढली. म्हणला देवा माझी वास्तू शांत राहू दे. किती रुपयाचा बंगला आहे? 5 कोटी रुपयाचा बंगला आहे. आता किती पगार असला या जगात, भारतामध्ये सगळ्यात जास्त पगार कोणाला माहितीये का? राष्ट्रपतीला. किती माहिती तुम्हाला? 3,85,000 रुपये वर्षाला पगार आहे. त्यातला टॅक्स कापून त्याच्या हातात 3 लाख रुपये पगार पडतो. 3 लाख रुपये महिन्याला मिळालेल्या माणसाला वर्षाला किती रुपये मिळतील? 35 लाख रुपये मिळतील, 36 लाख रुपये मिळतील. त्याची 35 वर्ष सर्व्हिस झाली. 35 ने त्याला गुणलं किती पैसे होतील ते? याच्या एवढ्या पैशात
5 कोटीचा बंगला, फक्त बंगला, बाकीचं चांगलं आहे, बाकी साम्राज्य वेगळं आहे. 5 कोटीचा बंगला बांधला आणि वास्तू शांत घातली. तुम्ही सांगा 5 कोटीचा बंगला एकट्या माणसाने बांधण्यासाठी वास्तू शांत राहील का हो? कधीच राहणार नाही. तिचं ईशान्य दिशेला ईश्वर राहील का हो? नाही. तिच्या वायव्य दिशेला वायू काय करील हो? तिथं असं चक्री वादळ चालू राहील का? जरी वास्तू शांतीला बामण आणला आणि वास्तू शांत केली, वास्तू पुरुष पुरला, पण याचा अहंकार कुणी पुरायचा? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे या विष्णुदासा भाविकासी. आणि मग हे जे वाक्य आहेत ना, इदम राष्ट्राय इदम न मम, म्हणजे काय? हे माझं नाहीये, माझं नाहीये, हे राष्ट्राचं आहे. कोणी म्हटलं? ज्यांनी ज्यांनी राष्ट्रासाठी स्वातंत्र्य संग्राम लढले, त्यांना काय बायका नव्हत्या का? त्यांना पोरं नव्हते का? त्यांना प्रॉपर्ट्या नव्हत्या का? त्यांना उत्पन्नाचे साधनं नव्हते का? ते अडाणी होते, मूकबधीर होते म्हणून ते राष्ट्र संग्राम लढले? नाही, ते ध्येयाने प्रेरित झाले होते. वेडेपुरती सजले झगडा याला, वेडेपुरती सजले झगडा याला. जसे आम्ही वेडे, पण कशाचे? आम्ही पैशाने येड लावलं, आम्हाला प्रॉपर्टीने येड लावलं, आम्हाला पदाने येड लावलं, आम्हाला प्रतिष्ठेने येड लावलं, आणि आम्हाला प्रसिद्धीने येड लावलं. इतकं येड लावलं का कशालाही प्रसिद्धी देतो आम्ही, कशालाही प्रसिद्धी. प्रसिद्धीचा इतका हाहाकार माजलाय की त्या प्रसिद्धीमध्ये माणसाचं जीवन सुद्धा फरफटत चाललंय. काय कोणाचा कोणाला मेळ बसाना. आणि म्हणून कालातीत आणि कालाधीन या दोघातला फरक थोडासा समजून घ्या. काय कालातीत? काळाच्या बाहेर काय? काळाच्या कक्षेत न बसणार काय? आदी शंकराचार्य सांगतात, कोणीच तू, कोणी मी? प्रातस्मरामि संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत् स्वप्न जागरम सुषुप्त व इति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संग. कोण म्हणतं? आदी शंकराचार्य एका स्मृती ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. काय म्हणतात तो? ह्याचा अर्थ काय? पाठ केलं भारी, डॉक्टरला मी काय आता भारी, माझ्यासारखा मूर्ख कोण नाही. दवाखाना सोडून इकडे बोंबलत आलोय. दवाखान्यामध्ये 40 खाटेत 60 ऍडमिट आहेत. आता 4 जणांचे फोन आले, जागा द्या कुठतरी, तुमची तोड नर्स तरी बघा, असिस्टंट तरी बघा. आता मला जे नाही, कदाचित माझ्यापेक्षा जास्त कदाचित नाही असिस्टंटला असूही शकतं, नाही तर नसलं तर घोटाळा झाला की नाही. म्हणजे घोटाळ्यातच चाललो ना आपण. म्हणजे आम्हाला 100% योगदान देण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठं राहिली का शिल्लक? समर्पण आहे का आमच्यापाशी? देवापाशी जरी गेला तर तिला लक्ष ठेवतो, चपला नेईन का कोणी बाजूला बाहेर? चपला कोणी नेतील का? नाही तर मी आलो देवाकडं आणि मग चप्पल जायचं चोरीला एका ठिकाणी. असं एका देवळात अतिरेकी घुसला बरं का. अतिरेकी घुसला, जो भक्त आणि त्याला गोळ्या घालायला लागला. शोध करा, देसला का गोळी घातली, एक मारणच. म्हणलं काय जीव आहे याचं? त्याच्यातला एक भक्त होता, थांबा म्हणला, याचा जीव चपलात गुतला असेल, इथं जीवायचं म्हणले, बाहेर असेल जीवायचं म्हणले. म्हणजे आम्ही इतके भ्रमिष्ट झालो की आम्हाला कोणाला किती जीव लावायचा आणि जीवा पार काय करायचं हे आम्हाला माहितच नाहीये. म्हणून कालातीत आणि कालाधीन. कालाधीन काय आहे? कालाधीन जीवन आहे हो. कालातीत काय आहे? कालातीत आत्मा आहे. कोणाचा आत्मा आहे? या सजीवांचा आत्मा आहे. हे आत्मेसारखेच असतात का हो? या सगळ्यांचं आत्म्याची लक्षणं सारखीच असतात का हो? हे सगळे सजीव एकाच प्रकारच्या आत्म्याने जन्माला येतात का हो? यांचं जन्मांतर हे योन्यांतर होतं का हो? हा एक प्रश्न आहे ना, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की पुढच्या जन्माला कोणी म्हणलं याला वाघ होईल, कोणी म्हणतं याला कुत्र होईल, कोणी ते पीठ झाकून ठेवतं, पीठ उघडतं, म्हणतो कुठे गेलं रे? आणि बघा आता हे कसं आहे, हे आंधळ्यावानी त्यातलं किंवा मला नाही ना हरणासारखं तिथं. ज्याला जे आवडतं त्याच्या बापाच्या जयाची भावना तया करी. लिंबाची या झाडा साखरेचा आळा, बीज तैसी फळे येती तया. लिंबाच्या झाडाला रोज साखरेचं खत घातलं आणि मग लिंबोळी काही गोड लागणार आहे का? काही झालं तर लिंबोळी कशी लागणार आहे? कडूच लागणार आहे का? कारण ती खतावर अवलंबून नाहीये. बीजम माम सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातनम बलम बलवताम चम तेजहा तेजस्विनाम अस्मि. कोण म्हणतं? भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतो. आता नीट टप्प्याटप्प्यावर सोडवून नको बघा, नाही तर सगळं उस्तरून ठेवायचं
आणि घंट्यात निस्तारता नाही आलं. ही काही टेस्ट मॅच नाही, ही T20 मॅच आहे, 2020 मॅच आहे. इथं सेटल व्हायला वेळ नाही. इथं लगेच पहिल्या बॉल पासून तुम्हाला खेळावं लागतं. इथं बॅटिंग करायला तर पहिल्या बॉल पासून ऍव्हरेज काढावं लागतं. नाही इथं काय खरंय. दहाव्याचं कीर्तन म्हणजे काय, कावळा इथं अध्यक्ष आहे. कावळ्याचा एकदा स्पर्श झाला की तुमचं ऐकायला कोण मोकळं नाही ना. आम्हालाही त्याच्यात अर्थ सांगायला पूर्ण अपूर्णता राहते. इतकी इतकी भ्रमिष्ट सारखी परमार्थाची व्यवस्था चालू आहे महाराज. पूर्वी रात्री कीर्तन असायचे. 9 नंतर रात्री कीर्तन उभं राहायचं, बरोबर. 9च्या पुढे कीर्तन उभं राहायचं. 9ला अभंग चालू केले जायचे. लोक घरी जेवण खावण करून पांघरून शाल बिल आथरून बिथरून सगळं घेऊन संघ यायचे. सकाळी उजेडूस तर काय भेनभन नाही आता. मग ते कीर्तन हळूहळू हळूहळू अभंग घेतला जायचा, अभंग गायला जायचा, मग अभंग सोडवला जायचा. आणि एकदा का कीर्तन रंगलं, कधी कीर्तन मोडायचं कधी हो, पहाटे कीर्तन मोडायचं. जसं आपली लंगर आपण कधी तोडीतो, पहाट तोडीतो, तसं लंगर जसा पहाट तुटतो ना, तशी ती कीर्तन पहाट सुटायचे. आणि मग ते 4 चरण जे घेतलेत त्या चरणातली भैरवी गायली जायची. आणि मग विठोबा रुक्माई व्हायचं. मग त्याचा सार सांगितला जायचा, मतितार्थ सांगितला जायचा, निचोड सांगितला जायचा. आणि मग तुम्हाला घरी जाताना एक संदेश दिला जायचा की हे घेऊन जा, आजच्या कीर्तनातला संदेश काय, असं करा. आणि मग ते लोक डोक्यात ठेवायचे. किती अडाणी असले. मुळा नाडू जाता त्याने तसे होता मानवाच्या. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरी टिकेसी, ज्ञान होय मुढा मुढा, अति मूर्ख त्या दगडा. आम्ही काय मूर्ख आहेत का? पास झालो ना आम्ही, 10वी पास 12वी पास. म्हणजे पास झालेला माणूस मूर्ख असतो का? नाही. आता ह्याच्याबद्दल उत्तर नंतर देऊ. पासाचा मूर्खाचा काही संबंध नसतो. उलट मूर्ख लवकर पास होतो. कारण मूर्ख काय करतो, आपण मूर्ख आहे हे समजून तो बाकीच्या उत्पत्तीचा विकास करतो. आणि जो शहाणा असतो तो म्हणतो नाही नाही, मी माझ्या जीवा, तुझ्या जीवा काय होणार आहे भाऊ, तुझ्या जीवा सध्याच्या काळामध्ये तुझ्या जीवा तुला काय करता येईल याचं उत्तरही सापडणं शक्य आहे. आणि म्हणून हा विषय नीट समजून घ्या. मग ते कीर्तन संपत कधी, त्याचे 4ही चरण सुटत आले की मग संपत. मग आता कीर्तनाची वेळ का बदलली? लोक म्हणले पंगत ठेवल्याशिवाय कीर्तनाला गर्दीच होत नाही, लोक येतच नाही म्हणले. लोकांना काय करावं लागतं म्हणले, 7 ते जसं जे सर्कस जेव्हा असते ना महाराज, सर्कस असते ना, सर्कशीत त्या जनावरांना खायला कधी घालते? सर्कशीचा डाव संपल्यानंतर. का? कारण खाऊन बसले तर एका का सर्कस. हत्ती चढेल का सायकली? नाही. हत्ती का सायकलवर चढतो? त्याला माहिती सायकलवर जर नाही चढलो तर खाणं बंद. सिंहाला माहिती आहे आपण जर इथं उडी नाही मारली तर आपलं खाणं बंद. मग उपाशी मारण्यापेक्षा मारा उडी. आणि म्हणून ते सर्कसचा रिंग मास्टर त्यांना बरोबर खेळवतो. तसे आता जर कुणी कीर्तनाला आलं नाही तर लोक म्हणतील काय ऐन टायमाला टापाका लागा, 9 वाजता ठोपा रुक्माई झाल्यावर आला म्हणून आपली लाज काढू नये म्हणून आपण 7ला हजर. बरोबर का? 7ला हजर. महाराज 7:30ला. महाराज कधी येतो? ज्याला बोलवलं 7 ते 9 कीर्तन ठेवलं. आता आम्हाला बोललो 8ला, आम्ही आपला 8ला हजर. आपल्याकडून चुकायला नको भाऊ. आता हे बामणाचा दावा निघाला नेमका. बामणाचं सगळंच उशिरा असतं. बामणाचा ओरडाही उशिराचा असतो. बघा लक्षात घ्या. म्हणजे ज्याची निभारला म्हणले हा उलडा खायचा का? नाही म्हणले हा उलडा कसा आहे, बामणी उलडा आहे. कसा उलडा आहे? बामणी उलडा. निभारलं. बामणाचे लग्न उशिरा. आता लोक येण्यासारखे बामणाच्या नादी लागले. यांची वाटोळ झाली. बामणाचे तर झालेच झाली. बामणाला पोरगी भेटतच नाही. आता यांच्या नादी लागून लागून उरलेल्या नाही भेटाना का? लोक म्हणले आम्ही त्यांचं अनुकरण केलं. अरे पण ते असे तुम्ही अनुकरण करू तर दुसरीकडे सरकले. ते दुसरीकडे सरकले का आपण त्याच्या मागे लागतो. त्यांचं इंजिन पुढे गेलं तर आपला डबा चिटकतो. अरे आपण कधीतरी एकदा इंजिन व्हा. एक युगायुगाचं अंतर आहे. कालाय तस्मै नमः. हा काळ काय छोटा नाही महाराज. आपण विठ्ठलाची आरती करतो. काय करतो? युगे 28 विटेवरी उभा. आणि इकडं पुस्तकात काय लिहिलंय? किती युगाचं जग आहे? 4 युगाचं जग आहे. कोणत्या 4 युगाचं जग आहे? सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. मग 4च युगाचं जग आहे. तर आमचा विठोबा 28 युगात कसं काय गेला? आता हे थोडं गणित समजून घ्या बरं का. हे काळाचं महती समजून घ्या. थोडं समजून सांगतो. 28 युग म्हणजे काय? 28 युग म्हणजे या 4 युगाचं एक अध्याय. हा 4चा एक अध्याय. जसं ग्रंथ असतो ज्ञानेश्वरी समजा, हे भगवद्गीता किती अध्यायाची आहे? 18 अध्यायाची. किती श्लोकाची आहे? 700 श्लोकाची. हे सगळ्यांची वाटप समान आहे का? नाही. याच्यातला पहिला अध्याय कमी श्लोकांचा, 13वा अध्याय, 16वा अध्याय, 17वा अध्याय, 18वा अध्याय. याच्या श्लोकात फरक आहे. कोणाचे 72
72 श्लोक आहेत, तर कुणाचे 40 श्लोक आहेत, तर कुणाचे 38 श्लोक आहेत. अध्यायामध्ये फरक आहे. तसाच या युगमापनामध्ये काय आहे, या चार युगाचं एक युग धरलं जातं. आणि त्याला काय म्हणतात, असे 7 युग जेव्हा होतात, किती 7 गुणले 4 किती 28 जेव्हा गुणाकार होतो, तेव्हा त्याला एक काय म्हणतात, मन्वंतर म्हणतात. काय म्हणतात, मन्वंतर. मन्वंतर म्हणजे काय, आला परत कोणता शब्द, मनू. मनू मनू हा काही कोणी वापरलेला शब्द नाहीये, हा स्मृती शास्त्राचा एक भाग आहे. स्मृती पुराण होतं. जर बामण इथं आला ना, काय म्हणतो, म्हणा घ्या पाणी घ्या, म्हणा मम आत्मना स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. स्मृती आणि श्रुती कोणत्या प्रकारचे ग्रंथ आहेत, 2 प्रकारचे ग्रंथ आहेत, स्मृती आणि श्रुती. स्मृती म्हणजे आपल्या डोक्यात स्मरण शक्तीने निर्माण झालेली, आणि श्रुती म्हणजे काय, श्राव्य ऐकलेले. पण मी सांगितलं ना, मग डॉक्टर म्हणला ना त्याशी की हे 28 युग म्हणजे कसे, हे 7 मन्वंतराचे झालेले 28 युग. आणि म्हणून आत्ताचा मन्वंतर कोणता चालू आहे, वैवस्वत मन्वंतर चालू आहे. कोणता चालू आहे, वैवस्वत मन्वंतर. वैवस्वत मन्वंतराचं कोणतं युग चालू आहे, कलियुग चालू आहे. कोणतं युग चालू आहे, कलियुग चालू आहे. आपण कुठे राहतो, आपण राहतो नांदूरमध्ये. कोणत्या नांदूरमध्ये, विठ्ठलाच्या नांदूरमध्ये राहतो. हा झाला आपला पोस्टमनचा पत्ता. पण प्रत्यक्षात आपला पत्ता काय आहे, हे सप्तद्वीपाचं पृथ्वी आहे. किती द्वीपाची पृथ्वी आहे, सप्तद्वीप. त्याच्यापैकी आपण कुठे राहतो, जम्बूद्वीपामध्ये राहतो. कुठे राहतो, जम्बूद्वीपामध्ये राहतो. कोणत्या अरण्यात राहतो, दंडकारण्यात राहतो. कोणत्या अरण्यात राहतो आपण, दंडकारण्यात. हे पत्ते वाचल्याशिवाय आणि हे पत्ते माहीत असल्याशिवाय या पोथ्या पुस्तकाचे काय करायचे नाही. ज्यासी नको करणे काही, त्याने द्यावी देवाची ग्वाही. आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची नावे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बिघडिला. कोण म्हणतं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात. हा सगळा धंदा जेव्हापासून इंडस्ट्री म्हणून या परमार्थाकडे संशोधन झालं, जेव्हापासून शेतीला व्यावसायिक रूप आलं, तेव्हापासून शेतीचा भट्ट्याबोळ झाला. शेती ही व्यवसाय म्हणून कुणी करू नये. शेतकरी हा कधी व्यावसायिक असू शकत नाही. शेतकरी हा कोण असतो, काळ्या आईचा भक्त असतो. आणि तो शेती करतो म्हणजे काय करतो, भगवंताची भक्ती करतो. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ती आयुष्यात कधीच विसरू नका. या जगात, या भूतलावर शेतकरी सोडून दुसरे कोणताही उद्योग केला तर त्याची पात्रता भामटे आणि भुरटे एवढीच असते. या जगात भोळा आणि भावडा हा शब्द फक्त आणि फक्त कोणाच्या लायकीचा आहे, शेतकऱ्याच्या लायकीचा आहे. सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकेशी. स्वातंत्र्या करिता उडी घेतची, मजा भोगती इतरची. ऐस्या भोळ्या शंकरासी, सौख्य लाभावे सर्व देशी. मानवाची पूर्णता तुझसी, प्राप्त व्हावी मला वाटे. म्हणून केली ग्रामगीता, संबंध यावा सागर सरिता. ऐसा तुझा सर्वांशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो. विश्वा माझे म्हणून या, तूच विश्वाचे अधिष्ठान. तुझेच व्हावे आदि उत्थान, विश्वा माझी या योगी. ऐसेच हो जनी म्हणी, मित्र तो वाढो त्रिभुवनी. तुकड्या म्हणे हेची ध्येय. आता नीट ऐकून घ्या. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, या जगात कर्माचे 2 उद्देश असतात. एक असतो ईश्वराची प्राप्ती आणि एक असती नश्वराची प्राप्ती. नश्वराची प्राप्ती, पैसा काय नश्वर आहे, सत्ता काय नश्वर आहे, संपत्ती काय नश्वर आहे. हे जमीन, हे भूतल, या भूतलावरील असे किती तळ आहेत, किती तळाची माडी, ही 14 तळाची माडी आहे. आपण म्हणतो त्रिभुवन. आपल्याला कधी कधी शॉर्टकट मध्ये बोलायचं 3. हे आता विंग असतात, हे विंग असतात. त्या विंग मध्ये हे 3 आले, स्वर्ग
पाताळ आणि मृत्यूलोक, हे भूतल, हे तीन असे तीन तीनचे असे गट करून सगळ्या मिळून किती असतात? 14 माळे असतात. सगळ्यात खाली काय असतं? रसतल. काय असतं? म्हणून तर आपण म्हणतो ना, तो रसा तळाला गेला. रसतळ काय? आपल्या काय रस काय कारखान्याचा रस काढ आणि त्याच्या तळ आला का? नाही. रसतळ म्हणजे ही 14 मजल्याच्या इमारतीतली सगळ्यात खालची जागा, बेसमेंट काय आहे? रसतळ. म्हणजे याला म्हणतात रसतळ. थोडं थोडं ऐकत चाललं, जास्त नका. हे 2020 मध्ये झलक पाहत जा. इथं फक्त पिक्चरचा ट्रेलर दाखवला जाईल. सिनेमा पाहायचा असेल तर एखाद्या दिवशी निवांत बोलवा, आपण बघू. कारण तुम्ही कुठे राहता? विठ्ठलाच्या नांदुरात राहता. हे नांदूर तुमचंही नाही, माझंही नाही, कुणाचं आहे? विठ्ठलाचं आहे. का बरं? स्वयंभू विठ्ठलाचं नांदूर आहे. स्वयंभू विठ्ठल कोण आहे? की जो समचरण दृष्टी घेऊन जगामध्ये आला. समचरण दृष्टी. आता ही समचरण दृष्टी कळली पाहिजे. आमच्या चित्रकलेमध्ये असतं समांगी चित्र, विषमांगी चित्र, समांगी. ही ध्यानाची सर्वात उत्तम जागा जगात कुठे असेल तर समचरण दृष्टी आहे. तुम्हाला कदाचित एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर एक नवीन चिंतन सांगतो तुम्हाला. विठ्ठलाची मूर्ती आणि रामलल्लाची मूर्ती यातला फरक काय? काहीच नाहीये, काहीच नाही. बघा तुम्ही एकदा बारीक अभ्यास करा. विठ्ठलाची मूर्ती आणि रामलल्लाची मूर्ती दोन्ही मध्ये समचरणता आहे. आणि समचरण दृष्टी हीच भक्तीची एकमेव व्यवस्था आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी. किती वेळ? क्षणभर. क्षण किती असतो? छोटा सेकंद. ही फार मोठी गोष्ट आहे. निमेष आद्या, निमेष. हे जे डोळ्याची पापणी लावती ना, म्हणजे आमच्या वेदांमध्ये इतकी सूक्ष्म अभ्यास गणना आहे, इतकी सूक्ष्म अभ्यास गणना आहे की इतकी सूक्ष्म अभ्यास गणना जगाच्या पाठीवर कोणत्याही शास्त्राने केली नाही. किती नवीन नवीन सेकंद, मायक्रो सेकंद काही आणलं तरी निमेष अध्या म्हणजे निमेष. डोळ्याची पापणी लावायचा उशीर. पापणी लावायला किती वेळ लागतो? सेकंद बेकंद. हे फार मोठी गोष्ट आहे. सेकंदाचे किती तुकडे केले? 60 तुकडे केले. त्याला मात्रा फळे आपण म्हणतो ना, पत्रिकेत लिहिताना वामनाकडून लिहून घेतो, घटिका फळे अमक तमक सगळं लिहून घेतो. आता हे कोणाला कळत आहे? वामनालाच लवकर कळत नाही. तुम्हाला काय कळायचं काय लिहिलं याच्यावरती? गडी आमका झाला, तमक झाला, अमक्या दिवशी तमक्या दिवशी फार सुट्ट लिहून काढितो. कुणा स्वामींच्या कृपेने, अंबाबाईच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने माझ्या लेकीचं लगीन स्टँडर्ड टाइम. परत पुढे लिहितो स्टँडर्ड टाइम. आता टायमाचे स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड टाइम कुणी काढले कोणाला माहित नाही, पण लिहितो स्टँडर्ड टाइम. 12:42 माझ्या पोरीचं लग्न आहे. किती मिनिटांनी? 42. 45 बी नाही लिहित, 40 बी नाही लिहित. 42 मिनिटांनी माझ्या पोरीचं लग्न आहे. तर तुम्ही माझ्या मुलीचे अक्षर टाकायला माझ्या आशीर्वादासाठी यावा. आता हा स्टँडर्ड टाइम कुणासाठी दिलेला असतो माहितीये का? ज्यांना सगळ्यात पहिल्यांदा पत्रिका देतो त्यांच्यासाठी. तुमच्या गावात लग्न जमल्यानंतर, पत्रिका छापल्यानंतर सगळ्यात पहिली पत्रिका कोणाला दिली जाते? विठ्ठलाला दिली जाते. बरं का? का दिली जाते? या माझ्या लेकीच्या लग्नाला या. मग हा काय करतो? आता विठ्ठलाला तुम्ही लिहूनच दिलंय स्टँडर्ड टाइम. स्टँडर्ड टाइम ते काय तुमच्यामध्ये काय असं त्याला काही इष्टी पकडायची का, कोणाची गाडी पंक्चर झाली का, कोणाचं काय झालं, तो बरोबर 12:42 तुमच्या कार्यालयात हजर. नवरी पुढे गेली, म्हणले ते ब्युटी पार्लरला शेवटचा हात मारायचा राहिला होता. आता एक परदेशी एक साखरपुडा आहे, एक पोरगी काल आलती माझ्याकडे. मला म्हणलं काय बाय? ते म्हणले डॉक्टर साहेब लवकर नीट करा. म्हणलं उद्या सकाळी चालेल ना? नाही उद्या ते मला ब्युटिशियननी बोलावले. म्हणलं साखरपुडा कधी आहे? म्हणले 2 तारखेला आहे. म्हणलं उद्या काय? ते म्हणले पहिला हात मारून घ्यावा लागेल. आता उद्या पहिला हात मारावा लागेल आणि मग तुला त्या दिवशी दुपारी 4था हात मारावा लागेल. म्हणजे ते जशा पाळ्या 4 घालायचो ना, तसे आता याच्या 4-5 पाळ्या गोपाळ्या आल्या. तर कोणालाच काय कळणार कशाने काय होतंय ते. पण ते आणि मग ती ब्युटिशियनला गेली. नवरदेव कुठे? देवाने विचारलं विठ्ठलाने. आपला नांदूरचा विठ्ठल आला, लग्नाला आला. म्हणले नवरदेव कुठे? नाही म्हणले ते पडल्या गाडीवर. मग इथं कोण आहे? इथं फक्त पोरीचा बाप येतो म्हणतो, कोणी येतं का बघतो, कोणी पाहू नये ना. 12:42 लग्न असेल ना तर 12:30 वाजता कुत्रं सुद्धा नसतं मानवामध्ये. आणि मग हे फोनावरती काम चालतं. फोन काय काय नाही टाईम आहे अजून, तुम्ही या निवांत या, निवांत टाईम या. मग हा देव ज्याचा आशीर्वाद आमच्या संसाराला कामाला येतो, हा 12:42 निघून जातो. 1:30 वाजता नवरदेव येतो, 1:45 वाजता नवरी येते. लोक म्हणले आता लय भोगा लागले, घ्या उरकून. बामणाला म्हणतो मंगलाष्टक शॉर्टकट मध्ये घ्या, 5च घ्या. आणि आशीर्वादाची अशी लाईन लावितो, अशी लाईन लावू. थांबा थांबा, हे राहिले ते राहिले, अहो हे राहिले ते राहिले, अहो यांना नाराज होतील ते नाराज होतील. अहो तो देव नाराज होऊन गेला, त्याचं काय केलं तू? त्याचं काय नाही केलं. आणि मग शेवटी आशीर्वादाला एक जण उभा राहिला, माऊली एक जण उभा राहिला. म्हणलं वा वा वा, कोणा काय तो लग्नात आशीर्वाद देतो? कोणाचं लग्न आहे? म्हणले यांचं नातं नाही पाहिजे, पण यांचे संबंध चांगले आहेत, यांचं लग्न आहे. म्हणलं हे काय करतात? हे फार मोठे असते. म्हणले
यांची पहिली बायको सोडून गेली, यांनी दुसरी आणली, ती अशी अवदसा निघाली की सांगायचं काय, ती महिनाभर इकडे 4 महिने तिकडे असती. आणि हा लग्नाचा आशीर्वाद बाबा, यांचं कल्याण हो, यांना सुख लागो, यांचा संसार सुखाचा हो. तुलाच आशीर्वादाची गरज आहे भाऊ, यांना कुठं आशीर्वाद वादात पडण्यापेक्षा भो रामकृष्ण हरी म्हणा. नाहीतर आता आमच्या गावात सरपंच झाल्यापासून बरं का, कसं आहे, शेवटी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो. काय मी काय म्हणजे फक्त परमार्थिक ऑलराऊंडर असल्यामुळं, ऑलराऊंडरचा शब्द नीट लक्षात घ्या. डॉक्टर की शास्त्रामध्ये मी 1994 साली महाराष्ट्रातल्या पुणे विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट एमडी डॉक्टर आहे. म्हणजे असं नाही का टाइमपास म्हणून पास झालो, ग्रेस घेऊन पास झालो, असं नाही. एमडी डॉक्टर आहे. आमचा बाप डॉक्टर होता, आमची आई डॉक्टर होती, आमचा आजा तलाठी होता, पण डॉक्टर की करीत होता. त्या टायमाला डॉक्टर नसायचे, तलाठी मास्तर हे लोक टोचेला होते, त्याच्यामुळे ते टोचत होते. म्हणजे 4-5 पिढ्याची परंपरा होती. म्हणून मला म्हणले तू गावातच काम कर. मी म्हणलं बरं गावातच राहू द्या. सरपंच झाल्यापासून आमच्या गावात एकच पद्धत काढली, ज्याला आशीर्वाद देण्याचं खाज असन, खाज खंड असन, काय त्याला काही म्हणा तुम्ही तुमचं, त्यांनी काय करायचं, त्यांनी मंगलाष्टक पाठ करायचं. मंगलाष्टक पाठ करायचं आणि त्याचेच मंगलाष्टक घ्यायचे त्याच्यात. मग समजा 8 जणांचे तुम्हाला आशीर्वाद द्यायचे ना, मग 8च्या ऐवजी 11 मंगल होऊ द्या ना, करा पाठ. म्हणलं ज्याचं पाठ होईल त्यांनी जायचं आणि मंगल म्हणायचं, झालं ना आशीर्वाद. तेव्हापासून लोक मागं सारखं, ओ नको नको नको, इथं नका आशीर्वाद, मंगल पाठ नाही. अहो आतापर्यंत 1000 लग्नात गेले तुम्ही, 1000 वेळा मंगलाष्टक ऐकले, आहे का पाठ कोणाचं मंगल? नाही ना. का बरं? एका ठिकाणी गंमत झाली बरं कपूरची, एका ठिकाणी गंमत झाली. एक ब्राह्मण जरा नवीन स्कीम मध्ये आला होता, त्याचे फक्त 4च मंगल पाठ होते. आता किमान 5 म्हणावं लागतात ना, किमान 5 म्हणावं लागतात. तो तीनदा माईकून म्हणजा, मंगलाष्टक ज्याला म्हणायचे असतील त्यांनी कृपया माईक पाशी यावं. हायला म्हणली याला काय गडबड झाली एवढी, याला काय घेणं पडलं याचं. तो मला हळूच म्हणलं आपण एकाच पंथाची माणसं, काय अडचण आहे सांग मला. ते मला म्हणला असं आहे डॉक्टर साहेब, माझे 4च पाठ आहेत. म्हणजे काळजी करू नको, मग तुमचे म्हणजे माझे 22 पाठ आहेत. पण मी काही इथं म्हणणार नाही, कारण मी इथं काय ब्राह्मणाची सुपारी घेऊन आलेलो नाही. मी आपला आशीर्वाद दिला. आता एक जुने आशीर्वाद दिला त्यांनी मंगल म्हणू नये, ज्यांनी मंगल म्हटलं त्यांनी आशीर्वाद देऊ नये, कारण आशीर्वाद देण्याची लायकी मंगल म्हणायची नसती. बघा आता हे नीट ऐकून घ्या बरं का, समजून घ्या. ज्यांनी शिकवलं तो कधी एक्झामिनर नसतो आणि तो कधी सुपरवायझर नसावा, तो कधी सुपरवायझर नसावा, तर ती परीक्षा पारदर्शी होते. का? कारण पेपर याच्यात देखत लिहिला, हा म्हणतो हा पोरगा हुशार आहे, याला थोडी मदत करू का, कारण हुशारीत पहिला यायला पाहिजे. पारदर्शी कधी होईल? म्हणून तर 10वीचे पेपर बोर्डाचे तपासायला कुठे जातात? अनोळखी ठिकाणी जातात, अनोळखी ठिकाणी जातात. मग त्याला एक आयडिया सांगितली. त्याला म्हणलं एक पहिलं मंगल म्हण, मग दुसरं म्हण, मग तिसरं म्हण आणि परत दुसरं म्हण. तू काळजी करू नको. बोलले याला कोणालाच काय कळत नाही, लोकांचं काय चाललंय. म्हणजे नगरला तिकीट कोणाला भेटलं, सावधान लगेच टाकले. जेव्हा म्हणा तदेव लग्नम सुधीनंद अर्गू राखलं बरं का, त्याला घेणं नाही. किती मंगल झाले कोणाला काय माहित नाही. सप्त्यात जर काल्याच्या कीर्तनाला परीक्षा घेतली आणि पहिल्या दिवशी पासून इनाजाच्या हातात त्याला विचारलं, पहिल्या दिवशी कोणता अभंग घेतला होता महाराजांनी? तो म्हणतो अभंग महाराज कोणता होता? थांबा डोकं खाली होतो. मग त्याला महाराज आठवतो. ज्या महाराजाला विचारलं नांदुरात कोणता अभंग घेतला? नांदुरात. ते म्हणतो ते दुपारचा टाइम होता, मला लय 4-5 कार्यक्रम होते, मला नाही आठवत, याला आठवत नाही. मग हे कीर्तन आठवतो कोणला? खाणाऱ्याला आठवतो कोणला? कोणलाच काय मेळ बसाना. मग त्यांनी दुसरं मंगल चौथ्यांदा म्हटलं आणि तो देव लग्न. लोक त्याचा आवाज इतका सुंदर होता, लोक म्हणले वा 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 काय छान झाला, काय भारी आवाज. अरे म्हणजे यांनी काय सांगितलं तुम्हाला कळलं? काहीच नाही कळलं. म्हणजे इतकी आमची भ्रमिष्ट अवस्था झाली. आणि म्हणून आता मुद्द्याचं बोलतो. एक कॅसेट कव्हर मारण्यात काय अर्थ आहे का? नाही. काय सांगितलं महाराजांनी? आलिया संसारा उठा वेग करा शरण जा दया घना पांडुरंगा. हे वाक्यात किती ताकद आहे बघा. संसारात आलोय ना, राजे आले, प्रजा आली, धनिकही आला, व्यापारी आला, जेलरही आला, न्यायाधीशही आला. काय आले? जन्माला झालेत ना. का कुणी आईच्या पोटातून न्यायाधीश म्हणून जन्माला आले, कुणी आईच्या पोटातून राष्ट्रपती म्हणून जन्माला आले? नाही. राजे सुद्धा राजगादीवर बसले म्हणजे आईच्या पोटातून जन्माला आले म्हणून बसले नाही. त्यांना राज शिक्षणाची व्यवस्था ज्या आश्रमात होती त्या आश्रमात सगळ्यात पहिल्यांदा राजाच्या पोरांना सगळ्यात पहिल्यांदा झाडून घ्यावं लागायचं. बघा जिथं संदीपनी ऋषीचा आश्रम होता, आता हे आश्रम व्यवस्था आणि आश्रम शाळा यातला फरक आम्हाला अजून कळा ना, नीट समजा ना काय काढलंय ते. ज्याला शिक्षण घ्यायचं असेल त्याला शिक्षा ही पाहिजेच. शिक्षेशिवाय शिक्षण होत नाही.
एक वाक्य आम्ही मध्ये ऐकायचो, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. हे वाक्यच गायब झालं, कारण छडीच गायब झाली. आम्हालाच कळायला काय छडी गायब झाली. आता पूर्वी चौकात जर आम्ही खेळत होतो, गोट्या खेळत होतो, लिंगोर खेळायचो, विटी दांडू खेळायचो, आणि जर मास्तर समोरून आला तर आम्ही इट्टी टाकायचो, दांडू टाकायचो. जोपर्यंत गुरुजी त्या चौकातून बाजूला जात नाही तोपर्यंत आम्ही त्या चौकात परत पाऊल ठेवीत नव्हतो. इतका आम्हाला आदरयुक्त भीती असायची. आता जोर मोठ्या दोन घरातले पोरं जर चौकात उभे असतील तर मास्तर दोन ठोकतो, दुसरी कोण निघून जातो ना, आधी कुठं लागत यायच्या होता, मला सस्पेंड व्हायची वेळ येईल, याच्या कुठे लागायला, तो दोन ठोकतो, यांच्या नादी लागायचा अर्थ नाही. ही तत्वज्ञानाची भाषा नाही, हा व्यवहार आहे, कलियुगातला व्यवहार आहे. कारण कलियुग हे अर्थ आधारित आहे. अर्थ आधारित व्यवस्थेमध्ये आपण आलेलो आहोत. तुम्ही आम्ही सगळे पैशासाठी जगतो आणि पैशासाठीच मरतो. ही तत्वज्ञानाची भाषा संत कबीर एका दोह्यामध्ये सांगतो. कोण सांगतो? संत कबीर सांगतो. काय सांगतो? सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामद करते, जब अपने पर बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माय बाप बहन साले और बहन साले, जिनका यारो भला किया वो भी मिठा ना बोले. बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी दूर से पानी बताए. बाप बरोतो आणि बापाला पाणी पाजर, गावामध्ये बापाला पाणी पाज, डचकतो, याला वाटतं भूतभीत झालून बोखंडी याला आपल्या कुठे घेतात, असं डचकत डचकत पाणी सोडतो, थरथर कापतो पाणी सोडताना. का? कारण याच्या डोक्यात विषय दुसरे असतात आणि म्हणून यांचे विषय बदलण्यासाठी त्या ठिकाणी संत कबीर म्हणतो, बडा प्यार जोरू पर लड़का वो भी दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भाई साधू विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो नाही तो खावे गोता. आता आपण सगळे काय झालोय, गोत्यात आलोय. गोत्यात आला तर गोत्यात येतो म्हणजे काय? आता गोताच कोणाला माहित नाही, कारण पोहायला आपल्याकडे कवा पाणी आले आणि हे पाणी गोत्यात यायच्या ऐवजी आम्हाला पाहून घेऊन गेले. त्याच्यामुळे पोहायची सिस्टीम आता आम्हाला फक्त कुठंतरी एका ठिकाणी ट्रेनिंग असेल कुठं तिकडेच मिळतं पोहायला. कोणाला गोत्यात येणं म्हणजे फिरणारं पाणी जे भोवऱ्यासारखं असतं त्याच्यात ज्यावेळेस पोहणारा माणूस जातो तो काय कशात सापडतो? गोत्यात सापडतो. आणि म्हणून या गोष्टीचा अर्थ नीट समजून घ्या. या शब्दाचा अर्थ, या संसारात आल्यानंतर पैशात रममान होणं, ज्ञानाने आपण श्रेष्ठ आहोत असा भ्रम तयार करणं, संपत्तीत आपल्या इतकं श्रीमंत जगात कुणी नाही असं भैसमज निर्माण करणं, माझं इतकं पद आमच्या तालुक्यात कोणाकडे नाहीयेत असा भ्रमिष्ठासारखा विचार मांडणं, हा मूर्खपणा सोडून द्या. आली या संसारा, उठा, वेग करा, वेग करा, गतिमान करा. आता गाडीचा स्पीड वाढवा, आता का हपकले, आता वेग कमी करू नका. शरण जा दया घना पांडुरंगा. काय जा? शरण जा. आम्ही वाट पाहतो कुणी आपल्याला शरण येतो का, कुणी शरण येतो का. आपण कुणाच्या पाया पडायच्या ऐवजी मी त्याला पाया पडायलाच लावीन असा शब्द वापरून जगात जगतो. याच्यासारखा मूर्ख जगात कुणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी. दावी रूप मध्ये गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन, पुसता सांगेन हित गुज मग, बैठून निवांत सुख गोष्टी. तो का म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून. मी महाराज नाही पण महाराजापेक्षा कमी नाही बरं का. उगाच काहीतरी फालतू म्हणण्यात काय अर्थ नाही. महाराज कोण असतो? महाराज ज्याला वैराग्य प्राप्त झालं तो असतो. मी सौभाग्याने, माझी बायको आहे, पोरं आहेत, माझा संसार आहे, माझं हॉस्पिटल आहे, मी सरपंच आहे, मग या सगळ्या राज्यात राहणारा माणूस वैराग्य मूर्ती असू शकत नाही. असूनही संसारी जिव्हे वेगू करी या तत्वाला धरून मी जगतोय बस. याच्यापेक्षा जास्त एक मॉडेल, जसं लोक मॉडेल म्हणून काहीतरी आयुष्यात करतात, एखादं विलेज मॉडेल विलेज म्हणून पाहतात, एखादा पुढारी मॉडेल म्हणून पाहतात. अटल बिहारींकडे एक मॉडेल पुढारी म्हणून पाहिलं जातं. तसा एक मॉडेल खेड्यातला, छोट्या गावातला, एकदम गरिबीत जन्माला आलेला एक मॉडेल म्हणून जगण्याची माझी इच्छा आहे. याच्या पलीकडे मला काही घेणं नाही. याची किंमतही मला काही नाही. मला लय लोक विचारतात की हा परमार्थ तुम्हाला काय करायचं, कसं करायचं, आणि मग महाराज तुम्ही तर एवढं सांगता भारी, मग तुमचे रेट किती, तुमचा भाव किती. मी काय एखादी वेश्या आहे का म्हणून आता काही रात्रीपुरती वापरायची म्हणून त्याला 2 रुपये द्यायचे. या परमार्थाचं एक चिंतन ऐकून घ्या. परमार्थ एकाच सांगू नये, पण दुसरे वाक्य ऐकून घ्या.
परमार्थ फुकाट ऐकू नये. नाही तर म्हणतात बरं सापडला फुकाट तावडी सापडला. परमार्थ फुकाट ऐकू नये आणि परमार्थ एकाच सांगू नये. ज्याने ऐकलं त्यांनी त्याच्या इच्छेप्रमाणे ऐपतीप्रमाणे 2-5 रुपये देऊन त्या महाराजांच्या तिथं त्याला अर्पण करायचं. ते अर्पण महाराजाला नाही द्यायचे, ते कोणाच्या नावाने द्यायचे, देवाच्या नावाने द्यायचे. आणि त्या महाराजांनी ते पैसे घेऊन घरी बायकोला लुगडं रात्रीचा किराणा भरायचा असं नाही करायचं. त्यांनी ते पैसे धर्म कार्याला लावायचे. कुठे लावायचे? धर्म कार्याला लावायचे. आणि म्हणून धर्मकार्य महान असतं. आणि म्हणून आमच्या परिसरात जेव्हा कीर्तनाला जातो ना मी, आता आमच्या परिसरात एक स्कीम काढली, कारण गटात लढतो ना मी जिल्हा परिषदला इकडे तिकडे. आमच्या जिल्हा परिषद गटात माझी एक स्कीम आहे, जिथं कीर्तनाला जाईन त्या घरच्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे 2, 4, 6, 8, 10, 12 असे बाकडे विकत आणायचे. त्याच्यावर जो माणूस गेला त्याचं स्मृतिपित्यर्थ नाव टाकायचं आणि त्या बाकड्यातले निम्मे बाकडे आमच्या गावात आणून घालायचे, कारण मी सरपंच आहे म्हणून. आणि निम्मे बाकडे ज्या गावात कार्यक्रम झाला त्या गावच्या सरपंचाकडे द्यायचं. म्हणजे ते पुढच्या टायमाला मला नीट बोलवी, नाही तर ते म्हणून यायला घेऊ केला सगळं, उलट आमचंच गाव लुटून गेलं. मग त्या गावात ते बाकडे ठेवले. इथं ज्या टायमाला दहावे असतात, म्हाताऱ्या माणसांना खाली जमिनीवर बसता येत नाही. 90% लोकांचे गुडघे कामातून गेले. गुडघे कामातून का गेले? कोणी म्हणतं हायब्रिडने गेले, कोणी म्हणतं जीवनसत्वाच्या अभावाने गेले, कुणी म्हणतं म्हातारपणाने गेले. का 40 वर्षाचं म्हातारं असतं? म्हातारा कोणाला म्हणतात? 80च्या पुढं म्हातारं म्हणतात. आता हे सरकारने 60च्या पुढं 55चा धडधाकट 58चा माणूस असतो. अशा मास्तर लोकांच्या रिटायरमेंटला मी जातो. मला तुम्हाला काय दाढ पडली? नाही म्हणले आता 58 झालं पूर्ण. आता 58 हा तरणा बांड विषय. 58 हा तरणा बांड विषय. 60ला लोक पूर्वी लग्न करायचे. 60ला लग्न करायचे. तुम्हाला किती लोकांचे लग्न इतिहासात नोंद झालेले 60चे दाखवतो तुम्हाला. 70व्या वर्षी लोकांना पोरं व्हायची. आता ही इतिहासाची नोंद सांगतो. वर्तमान काळात बोलत नाही. हे गुडघे का गेले? गुडघे गेले याचं कारण आहे व्हिटॅमिन डी नावाचा घटक शरीरात कमी पडला. व्हिटॅमिन डीचे एकूण 7 प्रकार आहे. त्याच्यापैकी व्हिटॅमिन D3 नावाचा एक व्हिटॅमिन शरीरात कमी पडलं. आणि हे व्हिटॅमिन जगामध्ये कुठं उपलब्ध आहे? मेडिकलला उपलब्ध आहे का? नाही. इंजेक्शनद्वारे देता येतं का? नाही. हे दिलं जातं. हे जगामध्ये फक्त त्याच माणसाला व्हिटॅमिन D3 मिळतं. नीट ऐकून घ्या बरं का. त्याच माणसाला व्हिटॅमिन D3 मिळतो जो दुपारी 12 ते 3चं ऊन बोडख्या डोक्यावर उघड्या अंगावर घेतो. बोडख्या डोक्यावर आणि उघड्या अंगावर ऊन घेतो, त्यालाच हे व्हिटॅमिन D3 मिळतं. त्याच्यामुळं जो उन्हातानात काम करतो त्याचे गुडघे तुम्हाला दुखताना दिसणार नाहीत. जो सावलीला आणि एअर कंडिशनला काम करतो, विशेषतः जे फॅन खाली बसून राहतात, त्यांना व्हिटॅमिन D3 1% सुद्धा त्यांच्या शरीरात जात नाही. मग आता उन्हातानात काम करणं आरोग्यदायी का एअर कंडिशन बसून पगार घेणं? म्हणजे याला काय म्हणतात आपण? आईत खाऊ झाले आपण. कोण झालो? आईत खाऊ झालो. या यंत्रयुगामध्ये, या तंत्रयुगामध्ये आपण कष्ट सोडून दिले आणि कष्टाला पर्याय निवडला. इथंच आपलं वाटोळं झालं. आणि म्हणून हे वाटोळं थांबवायचं असेल तर एकच काम करा की स्वावलंबी जीवनाचा अर्थ समजून घ्या. स्वावलंबी जीवन कुणाचं असतं? हे साधू येतात ना तुमच्या गावात, हे साधू तुमच्या गावातलं अन्न खात नाहीत. आणि जे साधू तुमच्या गावातलं सार्वजनिक अन्न खातात ते संधू साधू असू शकतात. साधू स्वतःची शिदोरी घेतो, साधू स्वतःच्या भाकरी थापितो. साधू कुंभमेळ्याचे साधू येतात ना, त्यांच्याकडे नीट बघा, त्यांच्याकडे स्वतःच्या खायप्याचे वस्तू असतात. स्वयंपाक त्यांना जमतो. आता इथून पुढच्या काळात जर नवरीला एखाद्या नवऱ्यासंग लग्न करायचं असेल तर पहिली प्रश्न विचारित चला, तुला स्वयंपाक येतो का? त्याला स्वयंपाक येत असेल तर तुझा संसार सुखी होईल. नाही तर दोघे हॉटेलचं खाऊन ते झोमॅटो फॅमॅटो आणू यांच्या घरातच झोम व्हायचा. यांचं वाटोळं लवकर होईल. स्वयंपाक म्हणतो आणि परपाक खातो, याच्यासारखा दुर्दैवी प्रसंग जगात नाही. काय म्हणतो? स्वयंपाक चांगला झाला. स्वयंपाक शब्दाची उत्पत्ती काय? स्वयंपाक, स्वतःसाठी केलेला पाक. आणि आणतो हॉटेलातून आणि खातो आणि म्हणतो स्वयंपाक चांगला झाला. तुझ्या बापाने शिकवलं का स्वयंपाक चांगला झाला? ही जी पद्धत आहे, या पद्धतीवर मात करण्यासाठी कराल ते भगवंतासाठी करा. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता जनी वनी एकांती लोकांती सर्व काही हरी बोला. दुर्दैवाने 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग आम्ही थोडा बदलला, रिमिक्स केला आणि आता फक्त एकच अभंग जगात चालतो. किती बोला देता, किती बोला घेता, सर्व काही देता घेता. याच्यामुळे या जगाची वाट लागली. कराल ते भगवंतासाठी करा.
तर तुमचं कल्याण होईल. तुम्ही जर स्वार्थासाठी कराल, तुम्ही जरी धनिक झालात, तुम्ही जरी सत्ताधीश झालात, तर तुमच्यासारखा दुर्दैवी जगात कोणीच असणार नाही. सुदैवाने जर तुम्हाला जगायचं असेल तर हा अभंग लक्षात ठेवा. काकस्पर्श होत आहे म्हणून हा अभंग सांगतो आणि प्रवचन संपवतो. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा दया घना पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. करता करविता देता देवविता, नेता नेवविता, इथे त्याचीच सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला आहे प्राणी, माझे माझे म्हणून या व्यर्थ गेला. आणि म्हणून ज्यांचा हा दशक्रिया विधी आहे, या रिंगणे परिवारातील हे सद्ग्रस्त ब्राह्मण परिवाराने गावं सोडले, शहरं सोडले, महानगर धरले. म्हणजे नगरचे बामणं पुण्याला गेले, पुण्याचे बामणं अमेरिकेला गेले, तरी परंतु या विठ्ठलाच्या नांदुराला जिथे एसटी लवकर येत नाही अशा गावात यांचा परिवार आजही स्थापित आहे. हे यांचं ब्राह्मणत्व आहे, हे यांचं ब्राह्मणत्व आहे. ब्रह्मज्ञाना जानाती इति ब्राह्मणा. ब्रह्मज्ञान तत्वाचा अर्थ असा आहे की ज्या परिस्थितीत तुमचा जन्म झाला त्या परिस्थितीत जीवन जगणं, त्याला म्हणतात जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. माता मातृभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. मातृभूमी, आता मातृभूमी सगळ्या जगालाच म्हणले विश्वची माझे घर. अमेरिकेतला माणूस म्हणतो विश्वची माझे, ते नाही. त्याची संक्षिप्तता, त्याची पात्रता याच्यातच असते. ज्या गावात जन्माला आला त्याच गावात मी मेलो तर त्याच्यासारखा श्रेष्ठ तो गावकरी नाही. हे लक्षात ठेवा की माझं. नाही तर असे अनेक भ्रमिष्ठासारखे गाव सोडून गेले आणि मरता मरता म्हणले हा मेला कुठं, पुण्याला मेला, आणि याला जाळायचा कुठं, की जाणून जाळा. मग याचं धड जाळून थांब का, याचा उपयोग होत नाही. ज्याचा जीव गावात आहे तोच गावकरी असतो. नाही तर गावात राहणारे, गावात राहणारे असे गावाचे अनेक खाणेसुमारेचे प्रकार पडतात. काही लोकांचे गावात मतदान येत, ते कधी गावात मतदान सोडून येतही नाही. काही लोक गावात राहतात पण त्यांचं मतदार यादीत नाव नाही. ज्यांना रोज पाण्याचा प्रश्न असतो ते म्हणते तू मतदार आहे का, नाही. आता हे हायवेला आमचे जे गावं असतात या ठिकाणी 25% विस्थापित येऊन राहतात आणि आमच्या गावातले 50% विस्थापित झालेले. यांना आणायला 10,000 रुपयाच्या गाड्या करून आणावं लागतं. काय सांगायचं, हा खेळ खंडोबा नंतर सांगा. ब्रेक के बाप, म्हणजे जसं ते टीव्हीला एखादी सिरियल चालू असते, ती सासू असं दांडकं घेते आणि सासूच्या डोक्यात घालणार, तेवढ्या टीव्ही बंद होतो. बाकी अगले एपिसोड में, म्हणजे याचा अर्थ कोणी मारावा ना मला बोलावा मग आमचा एपिसोड चालावा असं नाही. तुमची इच्छा असेल तर कधी पण एकदा ग्रामसभेला बोलून बघा. अशी ग्रामसभा ठेवा की जिथं आम्हाला फक्त बोलायलाच बोलवा, मतदानाचा अधिकार देऊ नका. आणि मग ती ग्रामसभा बघा ज्या ग्रामसभेत तत्वज्ञान वापरलं गेलं. म्हणून माझ्या गावात मी नियम केला, माझ्या गावात मी झेंडा वंदन माझ्या हस्ते करीत नाही. प्रत्येकाला वेगवेगळा क्रायटेरिया लावतो. सगळ्यात पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते केलं, मग ज्येष्ठ स्त्रीच्या हस्ते केलं, मग इन्कम टॅक्स भरण्याच्या हस्ते केलं, मग सगळ्यात दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते केलं. आणि आमची ग्रामसभा आमच्या ग्रामदैवताची आरती करून चालू होते आणि ती आरती आमच्या गावातला विरोधी पक्ष नेत्याच्या हस्ते केली जाते आणि आम्ही टाळ्या वाजवायला असतो. ही आमची प्रथा आहे आणि या प्रथेतूनच काहीतरी घडल अशी आम्हाला आशा आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.